तिथे ठेवायची. वास्तुशास्त्राने माणूस दारू पण सोडू शकतो, नक्कीच सोडू शकतो. फक्त तुम्ही प्रूफ पण केलं. खूप सुंदर रेमेडी आहे ती, मी तुम्हाला सांगते एंडला, शेवटी नक्कीच सांगेल की ती म्हणजे लास्ट पर्यंत बघितलं. कशासाठी? नेमकं पैसे ज्यांचे जास्त खर्च होतात त्यांच्यासाठी? ती सगळ्यासाठी आहे. मग काही टेन्शन नाही, ती सगळ्यांसाठी आहे. पैसा, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, हॅपीनेस सगळ्यासाठी आहे ती. काही ठेवू नका, पण वेस्टला तुमची एक 500 ची नोट तर चिपकून बघा, ती कधीच निघणार नाही. जो आपली कुंडली जगतो तो मुकेश अंबानी बनतो. याचा काय अर्थ? डोक्याच्या बाहेर. आता कुंडली जगतो म्हणजे की तर आपल्या सगळ्या दिशा कव्हर झालेल्या आहेत. आता आपण शेवटचे 2 क्वेश्चन घेऊयात. एक पहिला क्वेश्चन आहे की सगळ्यात डेंजर वास्तुदोष कुठला असतो? डॉक्टर विजयश्रीजी, तुमचं श्रीमंत व्हा हे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. खूप खूप थँक्यू, धन्यवाद तुम्हाला. येस, तर आजचा जो पॉडकास्ट आहे आज तो थोडासा वेगळ्या विषयावरती आहे. आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो वास्तुशास्त्रावरती आहे आणि तुम्ही त्याचे एक्सपर्ट आहात. तर आज आम्हाला तुमच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतील. हां, नक्कीच. आपण याच्यावर डिटेलमध्ये बोलूया आणि तुमच्या व्ह्युअर्ससाठी आपण चांगल्या रेमेडीज देऊया की सो दॅट त्यांना त्याचा फायदा होईल. नक्कीच. येस, तर सगळ्यात पहिलाच क्वेश्चन आपला एकदम बेसिक आहे की वास्तुशास्त्र म्हणजे काय? ओके, कसं आहे की वास्तुशास्त्र म्हणजे काय म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की हा एक सायन्स आहे. वास्तू हा सायन्सच आहे. ज्याप्रमाणे पूर्ण सृष्टी जी आहे तुम्हालाही माहिती आहे की पंचतत्वापासून बनलेली आहे. अग्नी, जल, आकाश, वायू ह्या ज्या आपल्या पंचतत्व आहेत आणि भूमी, या पंचतत्वापासून आपली बॉडी बनलेली आहे आणि ह्याच पंचतत्वावर अवलंबून आहे आपलं वास्तू. आता प्रश्न हा येतो की ते कसं, म्हणजे आता वॉटर एलिमेंट म्हणजे पाणी आहे, वॉटर एलिमेंट, एअर, फायर, देन स्पेस आणि पृथ्वी तत्व म्हणजे. तर हे कसं येतं, तर हे पूर्ण 16 झोन्समध्ये पूर्ण डिवाइड झालेलं आहे. तर आता इथे एक क्लिअर करते की वास्तू हे जी आहे ही 16 दिशांना बघितली जाते. हां, तर हे खूप कमी जणांना माहिती आहे की आपण आजपर्यंत काय 8 किंवा 10 दिशा आपण म्हणू शकतो. येस तेवढंच माहिती होतं. येस, पण 16 दिशा आहेत. आता तुम्हाला प्रश्न असेल की 16 कुठून आल्या? तर 16 दिशा ह्या ज्या आहेत, विश्वकर्मा प्रकाश म्हणून आपला एक ग्रंथ आहे, जुनं ग्रंथ आहे, वास्तूशी रिलेटेड आहे, विश्वकर्माजींनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण 2nd अध्यायामध्ये तुम्हाला हे सगळं मिळेल की 16 दिशाच आहेत. आता त्या कोणत्या, तर आपल्या मेन 4 दिशा, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट आणि त्याच्या उपदिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मग वायव्य, नैऋत्य, आग्नेय, ईशान्य. येस, करेक्ट. ह्या झाल्या आपल्या 8 दिशा. आता या ज्या 8 दिशा आहेत म्हणजे तुम्ही ज्या सांगितलेल्या आहेत त्या, तर त्याच्या प्रत्येक मेन दिशा म्हणजे नॉर्थ, उत्तर दिशा आणि त्याच्यानंतर जी उपदिशा येत आहे, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशा, तर उत्तर वायव्य हा अजून एक झोन झालेला आहे, म्हणजे त्या दोघांच्या मध्ये. येस, त्या दोघांच्या मध्ये अशा या 16 झोन्स आहेत. आणि हे 16 झोन्स, या 16 डायरेक्शन्स या पूर्ण आपल्या 5 एलिमेंट्समध्ये डिवाइड झालेले आहेत. तर वॉटर जी एलिमेंट आहे किंवा पाणी, जो पाणी तत्व आपण ज्याला आपण म्हणूया की कोणत्या साईडला पाणी असावं की कोणत्या, तर पाणी तत्व जे आहे तर त्याचा झोन जो आहे त्याचे ज्या 4 डायरेक्शन्स आहेत त्या येतात नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट. या साईडला पाणी असायला पाहिजे, उजव्या साईडला नाही. आपण आता जसं हे जे कन्फ्युजन असतं की उजवा साईड, डावा साईड, तर मी असं म्हणू शकत नाही की उजवा साईड की डावा साईड. जेव्हा तुम्ही वास्तू कशा प्रकारे केल्या जातं, एक परफेक्ट वास्तू ज्याला म्हणतो की करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या घरचा प्लान, लेआउट पाहिजेच. त्याशिवाय मी तरी वास्तू करत नाही. म्हणजे त्यामुळे होतातही काही प्रॉब्लेम्स की नाही आहे मॅडम आमच्याजवळ तर नाही आहे, तर तुम्ही बनवून घ्या. हल्ली इंजिनियर्स बनवून देतात आणि त्याशिवाय बनत नाही. आणि 2nd इम्पॉर्टंट आहे की ट्रू नॉर्थ, म्हणजे तुमच्या घरचं नॉर्थ कुठे आहे हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. या उत्तर दिशा, या 2 वस्तूंशिवाय वास्तू होत नाही. आणि हे जेव्हा आपल्याला कळालं की अशा आपला ट्रू नॉर्थ कुठे आहे, आपला घराचा लेआउट तुम्हाला कळालेला आहे
आणि देन यू हॅव टू डिवाइड. तुम्हाला तुमच्या प्लॅनमध्ये ते प्रॉपर बसून तो डिवाइड करायचा आहे. त्याला ग्रीड करणं म्हणतो आम्ही. तर 16 झोन्समध्ये त्याला डिवाइड करायचं आहे. आता हे करताना तर ते कसं करायचं, एकदा तुम्हाला नॉर्थ कळाला तर तुमच्या घराच्या ब्रह्मतत्वात तुम्हाला उभं राहायचं असतं. ब्रह्मतत्व म्हणजे काय असतं? आता ब्रह्मतत्व म्हणजे कसं, आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीचं मिडल पार्ट कोणतं आहे, आपली नाभी, बरोबर. तसंच घराचा जो ब्रह्मतत्व आहे ती म्हणजे घरातलं मिडल, मध्य पार्ट. आता कोणाला कळणार नाही की मध्य पार्ट कसा आम्ही आयडेंटिफाय करायचा, तर एकदम इझी आहे की तुम्ही वॉक करा स्टेप्सनी फ्रॉम फ्रंट टू एंड, म्हणजे समोर जेव्हापासून स्टार्ट होतं आहे घर तिथून तर एंडपर्यंत, आणि मग तसंच लेफ्ट टू राईट पण. तर मध्यंतरी जेव्हा आपण असं जातोय आणि असं जातोय तर मधात एक पॉईंट येईल की जी सरासरी नाही जेव्हा वास्तूमध्ये सरासरी येते त्यावेळेस रिझल्ट्स मिळत नाही आणि मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ओके, तर सरासरी नाही, त्यातल्या त्यात म्हणून तुम्हाला प्लॅन पाहिजे. प्लॅनवर पण तुम्ही करू शकता. हे मी व्ह्युअर्सला जेव्हा त्यांना कळायचं आहे की माझा ब्रह्मतत्व कुठे आहे त्यावेळेस त्यांना कळतं की हा माझा सोपं आहे. येस, आणि त्या प्लॅननुसारच तुम्हाला जायचं असतं. आणि त्यावरनंच तुम्हाला कळेल की ज्याला ते विचार करत होते की अरे हा माझा नॉर्थ आहे, तो नॉर्थ नसतो, तो नॉर्थ वेस्ट निघतो. म्हणजे की वायव्य दिशा निघते ती. आणि वायव्य दिशा चा जो ॲट्रिब्यूट आहे तो वेगळा आहे, नॉर्थचा वेगळा आहे. त्यातल्या त्यात नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट असेल तर ती जी डायरेक्शन आहे ही अट्रॅक्शनची डायरेक्शन आहे. आता जसं सोशल मीडियासारखे जसे तुम्ही लोक आहे, तर तुम्ही तुमचे फोटोज म्हणा, तुम्हाला फॉलोअर्स पाहिजे आहेत, तर या लोकांनी मग तुम्ही तुमचा फोटो त्या नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्टला लावा, अट्रॅक्ट होतील. किंवा तुमचा पैसा कुठे अडकलेला आहे, तुमच्या जे कोणी व्यापारी लोक आहेत त्या व्यापारी लोकांनी आपले जे त्यांची लिस्ट आहेत ज्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आहेत, बँक्स आहेत, तर त्यांनी तिथे त्याची लिस्ट लावावी. तर ते अट्रॅक्ट होतील आणि येतीलच. आणि नॉर्थ वेस्ट ही नॉर्थ वेस्ट म्हणजे आता नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशा, वायव्यच्या उजव्या साईडला. येस, वायव्यच्या उजव्या साईडला. म्हणजे आता हा नॉर्थ आहे तुमचा, हा नॉर्थ आलेला आहे, तर याच्या नॉर्थच्या वायव्य या साईडला. म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रीड करता, आणि मी म्हणेल मी तुम्हाला देते ती माझी ग्रीडची इमेज, तर त्या व्ह्युअर्सला कळेल की कुठे एक्झॅक्टली नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट आलेला आहे, नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट काय आहे, हे त्यांना एक्झॅक्टली क्लिअर होईल. ओके, तर आपण इथे होतो की नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट काय आहे, तर याचं काय फरक आहे. नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट ही अट्रॅक्शनची आहे. आता जर न्यूली मॅरिड कपल आहेत त्यांनी इथे झोपलं तर त्यांची मॅरिड लाईफ ही खूप चांगली होते. नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्टला, नॉर्थ ऑफ, कारण अट्रॅक्शनची आहे, कारण अट्रॅक्शनची आहे ती दिशा, सेक्सची दिशा आहे. तर न्यूली मॅरिड कपल एकमेकांशी त्यांचं चांगलं बॉन्डिंग होऊ शकतं. पण 5 ते 6 वर्ष त्यांनी तिथे राहायला पाहिजे. आफ्टर दॅट ही चेंज करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल असं का, कारण ते ज्या दिशेमध्ये राहत आहेत ती दिशा कशाची आहे, अट्रॅक्शनची आहे. त्यांचे जे इच्छा आहेत त्या तर तयार होत आहेत, पण त्या कुठतरी कंप्लीट होत नसेल तर मग बाहेर मग अफेअर्स वगैरे सुरू होतात, कोणाचेही होऊ शकतात. आणि मुलांनी, स्पेशली लहान मुलं म्हणा किंवा 10-11 वर्षाच्या मुलांनी तर इथे कधीच झोपू नये. कारण ते मग चुकीच्या ते चुकीच्या इथला जाऊ शकतात. नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्टला त्यांनी कधीच झोपायला नको, ते चुकीच्या दिशेला जाऊ शकतात. तिथे टॉयलेट पण नको. जर तिथे टॉयलेट आलेलं आहे आणि घरात कोणी जस्ट न्यूली मॅरिड कपल आहे तर त्यांना कन्सिव्हसाठी, म्हणजे बाळ राहणार नाही त्यांना, त्याच्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्टबद्दल आहे. आता पुढे आपण गेलो तर अशाच प्रकारे 16 झोन्सबद्दल आपण बोलूया. तर मी एक वॉटर एलिमेंटबद्दल बोलले तुम्हाला, पाणी तत्वाबद्दल. आता आपण बघूया की वायू तत्व. आधी आपण ते याच्याबद्दल बोलूयात ना, काय म्हटलं तुम्ही, ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्वाबद्दल अर्धवट झालं आपलं बोलणं की ब्रह्मतत्व म्हणजे काय, की घरातला मिडल पार्ट. आता हा मिडल पार्ट जसं आपली नाभी आहे ही, ज्याप्रमाणे त्याच्यातूनच सगळं काही आपल्याला मिळतं. जेव्हा बाळ लहान असतं प्रेग्नन्सीमध्ये तर त्याच्यातूनच त्या लहान बाळाला सगळं काही मिळत असतं. त्याचप्रमाणे ब्रह्मतत्व हे जे नाजूक पार्ट आहे त्याच्यावर कधीच
ओझं नको, ते ऑलवेज रिकामं पाहिजे, ओके, म्हणजे फ्री असलं पाहिजे. फ्री असलं पाहिजे. ओके. तिथे बीम पण नको, ओके. कारण तिथे जे कोणता वास्तुदोष येणार आहे तो ट्रीटेबल नाही. ओके. काही म्हणतात की याच्याने 50% ट्रीट होऊ पण मग शकतं, जर समजा 70%. आपलं घर असलं, असं चौकोनी आपण Yes. आपलं घर समजूया, येस, आणि त्याच्या सेंटरला ब्रह्मतत्व आहे, हो. पण मग ते किती, त्याचं अंतर किती असलं हां, पाहिजे? आता एक अंतर तुम्ही म्हणाल की एक आपण स्क्वेअर हां. करूया. त्या स्क्वेअरचे जर आपण जेव्हा तुम्ही 9 पार्ट्स करतात, तर त्याच्यातला जो मधातला पार्ट्स येतो तो ब्रह्मतत्व ओके, म्हटला म्हणजे जातो. मधला स्क्वेअर, मधला 9 स्क्वेअर, स्क्वेअरच्या 9 स्क्वेअरचा मधला ओके. स्क्वेअर. म्हणजे तुम्ही प्रॉपरली जेव्हा त्या ग्रीड करता त्यावेळेस हम्म. तुम्हाला कळतं की हा माझा ब्रह्मतत्व आहे आणि ओके. हा रिकामा असायला ओके. पाहिजे, आणि ब्रह्मतत्वात काहीच नको. तर हे पॉसिबल खूप कमी कमी आहे, असेल. कारण आपण फ्लॅट सिस्टममध्ये सध्याच्या राहतो, conditionला तर नाहीच. नाहीच आहे. तर त्याला काय, तर त्यातल्या त्यात तुम्ही तिथे येलो कलर, पिवळा कलर, एक तर तिथे बल्ब लावा पिवळ्या कलरचा, वरती, हां, तेवढ्या पोर्शन मध्ये. तेवढ्या पोर्शनमध्ये तो म्हणजे 24 तास तो चालू असायला पाहिजे. ओके. हां, तर तो 24 तास हे कशासाठी, तर येलो कलर जो आहे, पिवळा कलर जो आहे, हा अर्थ एलिमेंट आहे, ओके. पृथ्वी तत्व आहे. तर त्यामुळे आपण तिथे मग येलो कलर लावतो. हॉलमध्ये आलेला असेल हॉलच्या मधात, तर त्याला त्यातले रिकामा ठेवावा, हलकं काहीतरी तुम्ही ठेवा, किंवा वॅसे वगैरे येलो कलरचे फ्लॉवर्स वगैरे ठेवा. म्हणजे असं नाही की येलो कलर म्हणजे पूर्ण तुम्ही येलो कलर मारा, हम्म. तर बरोबर. कारण तेही घर चांगलं दिसणार बरोबर. नाही. तर असे वेगवेगळ्या वस्तू वापरून आपण वास्तू ट्रीट करू शकतो. ओके. आणि जर समजा ते ब्रह्मतत्व, जर त्याचे साईड इफेक्ट काय बेसिकली? हां, आता ब्रह्मतत्वाचे साईड इफेक्ट्स म्हणजे तिथे जर टॉयलेट आलेलं आहे ओके. किंवा बीम आलेला आहे, तर पोटाचे विकार त्या घरात सगळ्यांना राहणारच आहे, ओके. कारण ती आपली नाभी आहे, नाभी खराब म्हणजे पोटाचे विकार हे येणारच. आणि ते तुम्ही डॉक्टरकडे जा, डॉक्टर म्हणणार आहे काहीच नाही आहे, बट स्टील इट्स देअर, आणि ते आयुष्यभर राहणार तिथे. जे राहणारे आहेत त्यांना आयुष्यभर राहणार. आणि त्यातल्या त्यात तिथे जर वॉशरूम आलं आहे ओके. आणि तो वॉशरूम नॉर्थ ईस्टमध्ये पण आला आहे, मग तर कॅन्सरचे पण 90% बाप. चान्सेस असतात. हां. आणि हे आहेत, असे माझ्याकडे केसेस आहेत की ज्यांना असं प्रॉब्लेम्स आले आहेत. ओके. हां. म्हणजे सेंटरला Yes. टॉयलेट ब्रह्मतत्व, ब्रह्मतत्वात हां. टॉयलेट नको, हां. टॉयलेट तर कधीच नको. ओके. म्हणजे असं म्हणतात की खड्डा नको, ओके. बेसिकली खड्डा नको. एक हेवी म्हणजे थोडंफार तुम्ही आपल्या टेबल्स चेअर्स आहेत, कारण हे शक्य नाही आहे आता आपण ॲट प्रेझेंट की आपण पूर्ण रिकामं ठेवणार आहोत. आधीचे तुम्हाला आठवत असेल की वाडे वगैरे बघा, मधात पूर्ण रिकामा असायचा, ब्लँक असायचा, आणि असं चौकोनी ते बरोबर. फ्लॅट्स असायचे, बरोबर. आपले घरं असायची. तर रिझन बिहाइंड दॅट की ब्रह्मतत्व ओपन आहे. ओके. हां. आणि ते बऱ्यापैकी वरतून बऱ्यापैकी- मोकळं असतं की येस, वरतून सनलाईट वगैरे येईल. ओके. पण तिथे आता जर कोणाला करायचं आहे, आपला घर बांधायचं आहे आणि त्यांनी विचार केला की मी ब्रह्मतत्व पूर्ण मोकळं ठेवतो, तर त्यांनी ठेवलं, इट्स ओके. पण तिथे मग प्लांट्स वगैरे नको. ओके. मग नाहीतर शो पीस म्हणून काहीतरी ठेवलं की मी ग्रीन तसं प्लांट, पण करू शकतो. हां, तर काहीच नको मग. हां. म्हणजे रिकामा म्हणजे प्रॉपर रिकामा. आणि तुम्हाला तिथल्या ज्या फ्लोरिंग्स आहेत त्या येलो शेडमध्ये ज्या येऊ शकतात त्या तुम्ही यूज करा, ओके. तर तुम्हाला त्याचा एक पॉझिटिव्ह इफेक्ट मिळेल. पण मला असं वाटतं की मग असं जर करायचं असलं तर ज्यावेळेस आपण घर बांधतो त्याच्या आधीच हे केलं पाहिजे. हां, हां. आधीच करायला पाहिजे, नक्कीच. हां. की आपण आधीपासूनच जर आपण म्हणतात ना की आधी तुम्ही त्याचे प्रिकॉशन्स घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाहीत. आणि नॉर्मली कसं असतं की आपण वास्तू चेक करतो म्हणजे काय चेक करतो की घराची दार कुठून आहे, एंट्रन्स कुठून आहे, येस येस. आणि फक्त पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण झालं की झालं. हां, तर आता हे कसं आहे की फक्त तेवढं नाही बघायचं की पूर्व कोणती पश्चिम. आता याच्यामध्ये पण कन्फ्युजन असतं की आमचं घर जे आहे ना ते पूर्व पश्चिम आहे. आता एक्झॅक्टली म्हणजे काय, पूर्व पश्चिम म्हणजे काय, की पूर्व इकडनं आहे की इकडनं आहे. तर पूर्व दिशा पण म्हटली तर ईस्ट पण आलेली आहे त्याच्यात, ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट पण आहे, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट पण आहे. एक्झॅक्टली कोणती पूर्व दिशा आहे. आधी कसं होतं म्हणजे खूप जेव्हा आपले हे नव्हते, आपण काय म्हणूया, कंपास नव्हते, त्यावेळेस कसं होतं की सूर्य बघून ते म्हणायचे, अंदाज यायचा. पण सूर्य पण जो आहे तो फक्त 2च वेळा प्रॉपर ईस्टमधून निघतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक तर जूनमध्ये उत्तरायण आणि दक्षिण हे जे आहे
उत्तरायण जूनला समजा. येस हां. येस त्याच वेळेस आणि एक जानेवारी महिन्यामध्ये. पण आता आपल्याकडे कंपास आहेत, नंतर पण आलेले आहेत. आता तर मॅग्नेटिक कंपास आपण यूज करतो आहे. हम्म. मॅग्नेटिक कंपास यूज केलेत तर आपल्याला परफेक्ट दिशा नाही मिळत, परफेक्ट नॉर्थ नाही मिळत. ओके. कारण मॅग्नेट म्हटलं की इलेक्ट्रिकल येणार Divert आहे, होत असतो. इलॅबरेट होतं. त्याच्यासाठी आमच्याजवळ वेगळे असतातच हां. आणि त्यामुळे आम्हाला परफेक्ट नॉर्थ मिळतो. आणि परफेक्ट नॉर्थ मिळाल्याने मग तुम्हाला ईस्ट, एक्झॅक्ट ईस्ट कळते. म्हणजे तुमचं म्हणायचं असं आहे की आधीच्या काळात काय व्हायचं की फक्त पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हां. एवढे लोक बघायचे किंवा वायव्य ईशान्य बघायचे, पण हां. त्याच्यापेक्षा डिटेलमध्ये जायला हवं. नाही, एकदम आधीचे म्हणजे जे कॉमन पब्लिक होती ती असं बघायची. ओके ओके. पण जे वास्तुतज्ञ होते तर त्यांना तर माहिती, जे परफेक्ट वास्तुतज्ञ होते त्यांना माहिती होतं की 16 दिशाज आहेत. ओके. आणि मी म्हटल्याप्रमाणे की राजा जो आहे, आधी फक्त राजा लोक करायची हे. हम्म. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं आता की पुस्तक आहे विश्वकर्मा प्रकाश म्हणून, हे ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये डायरेक्टली लिहिलेलं आहे की राजाचा शयनकक्ष कुठे असावा, राजाचं किचन कुठे असावं, Okay. म्हणजे जे स्वयंपाकघर कुठे असावं, देवघर कुठे असावं, हे तिथे लिहिलेलंच आहे. पण जसजसं हे वाढत गेलेलं आहे, कॉमन पब्लिकला पण क्युरिओसिटी ना हम्म. की राजाच का राजा आहे, बरोबर आहे. मग त्याला हळूहळू कळत गेलेलं आहे कॉमन पब्लिकला. तर मग काही लोकांमध्ये असं आलं की अरे हां, कॉमन पब्लिक पण करते, मग मला थोडाफार आहे याच्यामधला, तर बरोबर. मग याच्यामध्ये मला थोडंफार माहिती आहे. मग त्यांनी आपली माहिती, नाही 8च दिशा आहेत, पण इन डिटेल जे आहे ते 16च आहेत. आणि जे त्याच्यामध्ये खूप एक म्हणूया की पंडित होते, हम्म. त्यांच्याजवळ ते असायचाच, त्यांचा कंपास. कंपास असायचाच आणि त्याप्रमाणे ते प्रॉपर 16 दिशांनीच ते त्यांचं तसं बनवायचं. ओके. हां, आताही तुम्ही बघाल की राजस्थानचे जे रजवाडे वगैरे आहेत, हे जे आहेत ते प्रॉपर वास्तूनुसारच बनलेले आहेत. येस. तर त्यामुळे मग तशी ग्रोथ होते. तर आतापर्यंत आपण ब्रह्मतत्व कव्हर केलेलं आहे येस. आणि नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्येच्या उजवी साईड असं आपण कव्हर केलेलं आहे. हो. येस. हो. तर आता मला वाटतं त्याच्यानंतर North. नॉर्थ येईल, म्हणजे Yes. उत्तर दिशा उत्तर दिशा. येस. तर मग त्याच्याबद्दल काय सांगाल? आता उत्तर दिशा ही जी आहे ही अपॉर्च्युनिटीची दिशा आहे. ओके. हां, म्हणजे ज्यांना जॉब पाहिजे आहेत, जॉब किंवा ग्रोथ हवी आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या घरात राहतो आहे सगळं सुरळीत चालू आहे आणि अपॉर्च्युनिटी, आपण विचार करतो की नवीन काहीतरी सुरू करावं, पण अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत पण त्या ग्रॅब आपण करू शकत बरोबर. नाही आहे. तर दॅट मीन्स की नॉर्थ ही कुठेतरी आपली ही खराब झालेली आहे. आता तिथे खराब होणं म्हणजे काय, तर नॉर्थ ही जी आहे ही वॉटर एलिमेंट आहे. ओके. तिथे जर रेड कलर आला असेल तर म्हणजे तुम्ही नॉर्थला हे डिस्टर्ब केलेलं आहे. तर त्या सगळ्यात आधी तिथला रेड कलर हे कशातही असू शकतं. तुमचा रेड कर्टन असू शकेल, रेड मॅट असू शकेल, वॉट एव्हर, सोफा वगैरे सोफा काही वगैरे काहीही असू शकतं. तर तुम्ही रेड कलर तिथलं रिमूव्ह केला तर तुमची जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या तुम्हाला मिळू शकतात, लाईफमध्ये ग्रोथ मिळू शकते. बऱ्याचदा असं होतं की पैसा पण अडकतो नॉर्थ जर खराब असेल तर. जे बिझनेस करणारे आहेत आणि त्यांचा पैसा अडकतो आहे तर त्यांनी बघायला पाहिजे की नॉर्थ कुठे डिस्टर्ब तर नाही. नॉर्थमध्ये मे बी त्यांची हे पण येऊ शकते, टॉयलेट पण येऊ शकतो. ओके. हां, तर अशा वेळेस त्यांनी काय करायला पाहिजे की त्यांनी तिथे ब्लू कलरची एक 3 ते 4 इंचाची पट्टी ती त्यांनी त्यांच्या टॉयलेटच्या आजूबाजूला, म्हणजे टॉयलेट इन द सेन्स मी बाथरूम म्हणत नाही आहे, वॉशरूम म्हणत नाही आहे, टॉयलेट पॉट त्याच्या आजूबाजूला त्यांनी मारायला पाहिजे. तर ब्लू कलरची पट्टी एक 3 ते 4 इंचाची पूर्ण साईड त्यांच्या पूर्ण 3. हां, ब्लू कलर ॲमेझॉनवर तुम्ही बघितलं तुम्हाला मिळून जाईल. ब्लू कलरची पट्टी 3 ते 4 इंचाची असते ती. तर ती त्यांनी त्याच्या पूर्ण WCच्या आजूबाजूला पूर्ण तिन्ही साईडनी मारली तर त्याचा नॉर्थ डिस्टर्ब जो असेल तो क्लिअर होईल. ओके. म्हणजे जॉबची गॅरंटी पण होईल किंवा पैसा अडकत असेल तर तो अडकणार नाही आहे. तर हे प्रॉब्लेम्स त्यांचे सॉल्व्ह होतील. आता आफ्टर जे नॉर्थ आहे तर नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट येणार आहे आता. हां, नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट ही जी आहे ही इम्युनिटीची आहे, म्हणजे हेल्थ. आपल्या घरात जर सगळे हेल्दी आहेत दॅट मीन्स तुमची नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट ही चांगली आहे. इथे मेडिसिन्स ठेवावे,
आपल्या घराची औषधं, हा कॉमन क्वेश्चन असतो की आम्ही औषधं कुठे ठेवायची. तर आपली रेग्युलर जी औषधं आहेत ते तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये ठेवू शकता. पण इथे झोपायचं नाही, स्पेशली लहान मुलांनी तर बिलकुल नको. का तर ही इम्युनिटीची दिशा आहे. तुमच्यामध्ये इम्युनिटी ऑलवेज ती स्टार्ट होणार आहे. तर लंग्स रिलेटेड तुम्हाला त्रास येऊ शकतो. अस्थमा, त्यातल्या मुलांना जर अस्थमा सारखं सर्दी खोकला हा जर प्रॉब्लेम येत आहे तर त्यांनी चेक करायला पाहिजे की आपली मुलं कुठे नॉर्थ ईस्टला तर झोपत नाही आहे. तर म्हणजे हा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह होईल. नॉर्थ ईस्ट नंतर येतं नॉर्थ ईस्ट. आता नॉर्थ ईस्ट आपल्या सगळं म्हणजे ईशान्य. तर ईशान्य नावातच आलेलं आहे की इथे काही नको, इथे फक्त देवघर. ईशान्य ईश्वर जिथे राहतो तो म्हणजे ईशान्य, म्हणजे देवघर. तर इथे फक्त देवघर असावा, घराच्या ईशान्येला देवघर असावा. तर आता इथे देवघर का असावा, तर इथे देवघर अशासाठी की आपण जसं म्हटलेलं आहे की वास्तुपुरुषाचं डोकं इथे आलेलं आहे. त्याच्या मागची काय स्टोरी आहे वास्तुपुरुष? आता वास्तुपुरुषाची स्टोरी अशी आहे की समुद्रमंथन, जेव्हा समुद्रमंथन झालं होतं त्यावेळेस महादेवाच्या घामाच्या एका थेंबापासून वास्तुपुरुषाची उत्पत्ती झालेली आहे. आणि हे इतकं ह्यूज होते वास्तुपुरुष की सगळे घाबरले. देवतांना वाटलं हा असुर आहे, ते तिथून पळून गेले. असुरांना पण वाटलं की हा माहिती नाही कोण आहे, आम्हाला खाऊन टाकेल, तर तेही तिथून पळून गेले. दॅट टाइम ब्रह्मदेव तिथे आले आणि ब्रह्मदेव म्हणाले की हा माझा मानसपुत्र आहे आणि ॲज अ वास्तुपुरुष म्हणून हा राहणार आहे आणि हा पालथा झोपणार आहे. आणि त्या पालथा म्हणजे त्याला आणि त्याचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत, तो जिथे जे अंग आलेली आहेत त्या आणि तिथे जे देवता आहेत त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या घराचा, तुमचा वास्तू, म्हणजे वास्तू म्हटलं तर फक्त घरच येत नाही, तुमची फॅक्टरी येते, तुमचे शॉप्स येतात, इच अँड एव्हरीथिंग. ती त्याप्रमाणे तुम्ही बांधकाम केलं तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. आणि जर काही नुकसान आपण म्हणतो होत आहे तर म्हणजे आपण काहीतरी अपोजिट करतो, चुकीच्या दिशेने करतो. याच्यात 45 आहेत. ते 45 काय तर 33 देवताच आहेत आणि 12 असुर्स आहेत, 12 असुर आहेत. तर आता हे 33 देवता जे आहेत ते आपल्याला ऑलवेज आपल्याला आपल्या ग्रोथसाठी, आपल्या सक्सेससाठी आपल्याला ब्लेस करत असतात, आपल्याला आशीर्वाद देत असतात. येस. आणि आपण कुठे काही चुकीचं करतो तर दॅट टाईम असुर आपल्याला पनिश करतात, त्रास देतात. तर अशाप्रमाणे आपला वास्तुपुरुष हा याची उत्पत्ती झालेली आहे. हो. तर ईशान्य म्हणूनच आहे की म्हणून वास्तुपुरुषाचं डोकं हे ईशान्येमध्ये आहे. आणि डोक्यावर भार नको. तुमच्या डोक्यावर एक कळशी मी आता ठेवली पाण्याची भरून, किती वेळ तुम्ही घेऊन बसू शकता? थोड्या वेळ, त्याच्यानंतर त्रास होईल. आणि म्हणूनच ईशान्य दिशेला हे हेवी नको, भार नको. कारण जर तिथे काही दोष आला तर मग आपली विचार करण्याची शक्तीच हीच कमी होते. आणि आपण विचार करू शकत नाही की काय करेक्ट आहे, काय रॉंग आहे, किंवा काही डिसिजन्स लवकर घेऊ शकत नाही. सो ऑलवेज म्हणजे मेन हा पॉईंटच आहे की वास्तूमध्ये की नॉर्थ ईस्ट जी आहे, ईशान्य जी आहे, ईशान्य दिशा, ही दिशा हलकी असावी आणि तिथे देवघर असावा. म्हणजे ते तुम्हाला त्याचे तुम्हाला चांगले परिणाम मिळतात. मग ते हॉलमध्ये वगैरे असं काही नाही ना? असं काही नाही आहे. इट्स डिपेंड्स ऑन एंट्री, तुमची एंट्री कुठे आहे. हां, ईशान्य दिशेचा बेडरूम जो आहे हा बेडरूम चांगला नसतो. कारण ईशान्य दिशा जी आहेत मी म्हटल्याप्रमाणे ही एक तिथे डोकं आलेलं आहे. म्हणजे मेडिटेशन तुम्ही करू शकता, शांतता, स्पिरिच्युअल बनतं. आणि जर आपण मॅरिड कपलला तिथे बसवलं किंवा झोपवलं आहे तिथे तर ऑब्व्हियसली त्यांची लाईफ ही डिस्टर्ब होईल. तर म्हणून त्यातल्या त्यात तुम्ही एक करू शकता की ईशान्येला तुमचा हॉल येऊ शकतो, तो बेस्ट असतो. कारण मग ईशान्येला कधी हॉल येणार, ज्यावेळेस ईशान्येची एंट्री असेल. आणि ईशान्येची एंट्री म्हणूनच ही चांगली मानली जाते, कारण ईशान्येला एंट्री आली तर हॉल येतो. आणि त्याचप्रमाणे मग असं पण ती एंट्री पण अशी असावी की तुम्ही तिथे तुमचं देवघर ठेवता आला पाहिजे.
नाहीतर फक्त ईशान्येलाच एंट्री आलेली आणि मी म्हटल्याप्रमाणे 16 झोन्स आहेत आणि त्या 16 झोनमध्ये फक्त एंट्रीच आलेली आहे, बाकी येत नाही. तर मग तुम्ही देवघर तुमचं कुठे ठेवणार? तर मग तुम्ही ईस्टमध्ये मग तुम्ही तुमचं देवघर ठेवू शकता. आता आपला नेक्स्ट जर ईशान्येला जर नसेल तर मग आपण पूर्वेला देवघर ठेवू शकतो. पूर्वेला ठेवू शकतो. पूर्वेला पण आपल्याला चालेल. कारण ईशान्य नंतर तसंच होतं की आपला पूर्व दिशाच येते, पण पूर्व ईशान्य दिशा येते. म्हणजे ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्व ईशान्य. आता पूर्व ईशान्य ही जी दिशा आहे ही ही जी दिशा आहे ही फनची आहे, एन्जॉयमेंटची दिशा आहे. तर या दिशेमध्ये तुम्ही तुमचे फोटोज ठेवू शकता, पिकनिकला गेलेले फोटोज ठेवू शकता, मेमरीजचे फोटोज वगैरे ते तिथे ठेवायला पाहिजे. ही डिस्टर्ब असली तर लाईफमध्ये एन्जॉयमेंट वगैरे संपतं. बऱ्याचदा आपण असं म्हणजे माझे पण काही क्लायंट्स म्हणतात की मॅडम आम्ही या घरात आलोय ना तेव्हापासून आमचं आता मूवीला जाणंच बंद झालं. आधी आम्ही पिकनिकला जायचो, आम्ही इथे जायचो, बाकी तर सगळं ओके आहे, पण हे जरा बंद झालंय. तर म्हणजे त्यांची दिशा जी आहे हॅपीनेस, करेक्ट, हॅपीनेस. म्हणजे मी म्हणेल की मुलांना जर खूप आनंदी ठेवायचं असेल तर मुलांना तुम्ही इथे झोपवा. हां, म्हणजे ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट, पूर्व ईशान्य दिशेला तुम्ही तिथे त्यांना झोपवू शकता. तर ती त्यांच्यासाठी चांगली असते. आफ्टर दॅट जी आपली दिशा येते ती आहे पूर्व दिशा. पूर्व दिशा ही सोशल कनेक्टसाठी खूप चांगली आहे. जर तुमचं काम आहे की सोशल कनेक्ट तुम्हाला, आणि मला असं वाटतं सगळ्यांची कामं तशीच असतात ॲट प्रेझेंट, पॉलिटिशियन त्यातल्या त्यात सोशल कनेक्ट. इनफॅक्ट थोडा पण खराब असला आपला पूर्व दिशा तर आपल्या घरातलेच कनेक्ट जे आहेत ते पण खराब होतं एकमेकांसोबतचे. बऱ्याचदा असं बघितलं जातं की शेजारीच एकमेकांना ओळखत नाही किंवा बोलत सुद्धा नाही, त्यांचा एकही मित्र नाही. तर कुठेतरी त्यांची पूर्व दिशा ही जी आहे ही डिस्टर्ब झालेली आहे. आता पूर्व दिशा जी आहे ही वायुतत्व आहे. वायुतत्व म्हणजे एअर एलिमेंट, म्हणजे प्लांट्स पण म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याचा कलर आहे ग्रीन, हिरवा कलर आहे. आता हिरवा कलर जिथे असावा तिथे तुम्ही दुसरे कलर आणलेत. फॉर एक्झाम्पल आपण एक म्हणू शकतो की लाल कलर आला, तिथं रेड आलेला आहे तिथे, तर ती डिस्टर्ब झाली. किंवा ती कट आहे, कारण आपल्याला माहिती की पूर्ण चौकोन नसतं, तर ती कट आहे तरीही ते डिस्टर्ब होते. तर तुमचे मग सोशल कनेक्ट्स हे कुठेतरी डिस्टर्ब होतात. एकतर कट असेल किंवा एक्सटेंडेड असेल, मोठी झालेली असेल, तर तुम्हाला ते प्रॉब्लेम्स येतात. किंवा इथे बाथरूम आलेलं असणार आहे, टॉयलेट जे आपण म्हणतो आहे ते आलं आहे, तरी ती डिस्टर्ब होईल. तर जर असं झालेलं आहे की टॉयलेट आलेलं आहे किंवा डिस्टर्ब झालेली आहे, तर आपण त्या तसंच टॉयलेटचे जी सीट आहे त्याच्या पूर्ण बाजूला आपण हिरव्या कलरचा टेप मारावा. म्हणजे बेसिकली ज्या दिशेला जे देव असतात तो कलर तिथे असला पाहिजे. हां, करेक्ट. कारण आणि आता विचारणाराही म्हणेल कलरनी कधी काही होतं का, तो पण एक मुद्दा आहे, एक मुद्दाच आहे हा, की असं कसं होतं. तर मला जो कोणी हा प्रश्न विचारेल तर मी त्याला एकच आन्सर देते. जर कलरनी होत नसेल तर सूर्याला बघितल्यावर पिवळा कलरच आठवतो, बरोबर आहे. पाणी म्हटल्यावर निळाच आठवतो, प्लांट्स म्हटल्यावर ग्रीनच आठवतो. जर यांच्यामध्ये कलरच नसते तर आपलं लाईफ हे ओळखताच नसतं आलेला. तर कलर्स हे काम करतातच. इंद्रधनुष म्हणूनच बनलेले आहेत, सप्तरंग त्यामुळेच बनलेले आहेत. आणि त्याचे ते ॲट्रिब्यूट्स आहेत की ते त्याचं काम ते करतात. आणि म्हणून आपल्याला माहिती की व्हाईट कलर बघितल्यावर आपल्याला प्लेझंट वाटतं, शांत वाटतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात बघा व्हाईट बघितल्यावर जरा शांत वाटतं. तर ऑब्वियस आहे की ते काम करतात. आणि म्हणूनच आपण एलिमेंट्सनुसार आपण तिथे ती कलर थेरपी यूज करतो आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आता आपण पूर्व दिशेबद्दल पाहिलं समजा, हो, की तिथे ग्रीन कलर असला पाहिजे. आणि जर काही डिस्टर्ब असेल, समजा वॉशरूम वगैरे असेल, तर मग त्याला ती ग्रीन कलरची पट्टी मारायची आहे. आणि तर काही झोपायचं वगैरे असं काही आहे का? हां, तुम्ही झोपू शकता, ईस्ट दिशेला झोपू शकता, हो, पूर्व दिशेला झोपू शकता. फक्त एक आहे की तुमचं डोकं जे आहे ते साऊथला असायला पाहिजे ऑलवेज, किंवा ईस्टला. लहान मुलं हे ईस्टच्या डोक्याला झोपू शकता, पण तरी मी सगळ्यांना एकच म्हणेल की साऊथला तुमचं डोकं येऊ द्या.
दक्षिणेला दक्षिण दिशेला जर डोकं आलं तर तुम्हाला त्याचा खूप बेनिफिट मिळतो. एक फिजिकली पण हेल्थ वाईज पण बघितलं आपण तर आपल्याला त्याचा फायदा होतो. तर म्हणून डोकं हे दक्षिणेला असायला पाहिजे. आता तुम्ही पूर्वबद्दल सांगत होते त्यावेळेस तुम्ही ते कट आणि एक्सटेंड असं काहीतरी बोलले. हो. तर मग त्याचा काय अर्थ असतो? हां, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहतो आहेत, ज्यांची घरं पण मोठी घरं आहेत, खालची घरं आहेत, तिथेही काहीतरी कट असतोच. म्हणजे काय कट म्हणजे इन द सेन्स आता हा स्क्वेअर आपण केलेला आहे, तिरपा तारपा जेव्हा असेल तर हा जेव्हा पार्ट नाही आहे म्हणजे तो कट झालेला आहे. आता हा कट आहे म्हणजे ती एलिमेंट नाहीच आहे माझ्याजवळ, मिसिंग आहे बेसिक तो नाहीच आहे, एअर एलिमेंट नाहीच आहे. आणि असं काहीच नाही आहे की हा एलिमेंट नको किंवा तो एलिमेंट नको, प्रत्येक एलिमेंट व्यवस्थित पाहिजेच. पाची तत्व आपल्याला बॅलन्स्ड पाहिजे. म्हणजे असं आहे की जेव्हा हे पाची तत्व जी बॅलन्स जेव्हा नसतात त्याच वेळेस वास्तुदोष निर्माण होतो. आणि कट म्हणजे तेच की ज्या वेळेस तो एलिमेंट तिथे नाही आहे, तो पार्ट तिथे नाही आहे, म्हणजे हा कट आहे. तर त्याला ट्रीटमेंट असतं आणि ती ट्रीटमेंट मग आपण करून घेतली. मिररनी पण आपण ती ट्रीटमेंट करून घेऊ शकतो, कलर थेरपीनी पण आपण करून घेऊ शकतो. डिपेंड्स असतं की कसा प्लान आहे. कारण बरोबर आहे ना की आता प्रत्येकाला एक्झॅक्टली चौरस मिळेल असं तर काही होणार मिळतच नाही. म्हणजे मी म्हणेल गावाकडे तरी घर जी आपले आपण बंगलोज वगैरे बांधतो ती तरी मिळू शकतो जर इंटेरियर ज्यांनी बनवलेला आहे प्लान, प्लॉटिंग वगैरे केलेली असेल तर तो बनवताना व्यवस्थित बनवू शकतो. पण जर त्याला वास्तूबद्दल थोडी माहिती नसेल तर तो डिझाईननुसार तो कटही करू शकतो की नको इथे हे नको तिथे ते नको, आणि मग त्यामुळे नुकसान होतो आपलं. त्याला ट्रीट करता येतं, त्याला ट्रीट करता येतं. आपण त्याला ट्रीट करू शकतो. एक्सटेंडेडला पण ट्रीट करू शकतो. आता एक्सटेंडेड आहे तर आपण आता फॉर एक्झाम्पल आता तो ईस्टलाच जर आहे, एक्सटेंडेड आहे म्हणजे मोठा झालेला आहे, आणि त्याच्यामुळे जर माझा पूर्ण चौकोन जो आहे हा चौकोन डिस्टर्ब होत आहे आणि मी त्याला कट केला आहे. आता हा एक्सटेंडेड आहे आणि मला त्याला कट करायचं आहे तर मग मी इथे एक पट्टी टाकेल. तिथे जे तिथे जो एलिमेंट असेल त्या एलिमेंटच्या नुसार तिथे जो मेटल आहे त्या मेटलची त्या मेटलची मी तिथे पट्टी टाकणार आहे आणि मग त्याप्रमाणे मग तो चौकोन करून घेईल. मग ब्रह्मतत्व माझं थोडासा चेंज होईल. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागणार आहे की असं नाही की मी फक्त हा माझा एक्सटेंडेड आहे याला कट करते, पण हे पण बघायला पाहिजे की मग हा जो स्क्वेअर बनतो आहे माझा तर तिथे ब्रह्मतत्व माझा चेंज होणार. कारण आता आपण हा स्क्वेअर करतो आहे तर हा ब्रह्मतत्व माझा जेव्हा चेंज होणार आहे तो कुठे माझं बाथरूममध्ये तर जात नाही आहे ना, ब्रह्मतत्वामध्ये. ते पण बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता पूर्व झालेला आहे आपला. हो, पूर्वनंतर जे आलेलं आहे आपलं ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय, पूर्व आग्नेय. आता पूर्व आग्नेय ही दिशा जी आहे ही एन्झायटीची आहे, म्हणजे पूर्वेच्या उत्तर साईड. चर्निंगची म्हणजे विचारशक्ती, चर्निंगची. इथे कोणी झोपू नये. ज्यांचं पण बेडरूम आहे याला मी सरळ म्हणेल की त्यांनी तो शिफ्ट करावा. म्हणजे पूर्व आणि नैऋत्यच्या मधली साईड. नाही, नैऋत्य खूप लांब गेलेलं आहे. आग्नेय साऊथ ईस्ट. तर पूर्व आणि आग्नेयच्या मधातली जी दिशा आहे ही एन्झायटीची, चर्निंगची दिशा आहे. इथे कधीच कोणीच झोपू नये. जो कोणी झोपत असेल त्याला झोप येणार नाही. म्हणजे जितके इन्सोमनियाचे पेशंट्स आहेत त्यांनी आधी एकदा बघून घ्यावं की कुठल्या दिशेला झोपतायत. जर दिशा बरोबर आहे तर मग मेडिकल चेकअप करावा प्रॉपरली. अदरवाईज त्यांनी हे बघून घ्यायला पाहिजे की ते त्या दिशेत झोपतायत का. इथे कोणी बसायला पाहिजे, तुमचे सारखे जे डाटा सायंटिस्ट आहेत, जे डाटा हे करतात, CA आहेत, ज्यांना सारखं विचार, म्हणजे ऑफिसमध्ये या लोकांचे टेबल असायला पाहिजे या कोपऱ्यामध्ये. आणि स्टडी टेबलसाठी आपण पुढे येऊया. आहे त्याच्यासाठी पण दिशा आहे, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट ही दिशा आहे, तर तिथे स्टडी टेबल असावा. तर एकच गोष्ट की समजा ही जी दिशा आहे जी पूर्व नंतर आणि आग्नेयच्या मध्ये, पूर्व आणि आग्नेयच्या मधातली जी दिशा आहे तिथे झोपू नये. त्यांना झोप येणार नाही. इन्सोमनिया ज्याला म्हणतात, म्हणजे झोप न येणे, निद्रानाश जे म्हणतात, त्याचा त्रास होणारच.
Okay. होणारच. म्हणजे 2-3 वर्ष झोपल्यानंतर तर 100% होणारच. ओके. आता कोणी म्हणेल की आम्हाला आता 3 वर्ष झाले अजून काही नाही आहे, तर म्हणजे मग तुमची कुंडली जी आहे तुम्हाला ती साथ देती आहे. ओके. आता ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट झालेली आहे आपली, हम्म. म्हणजे तुमची पूर्व आग्नेय. अग्नीच्या. आता इम्पॉर्टंट आहे आपली आग्नेय. आग्नेय दिशा. हा. आग्नेय दिशा म्हणजे अग्नी, ओके. अग्नीची जी दिशा आहे. इथे आपला किचन असावा. ओके. आग्नेय दिशेला किचन असावं. आग्नेय दिशेला किचन असावा. बेस्ट दिशा आहे, अग्नी आहे तिथे. हम्म. आणि ही दिशा जर परफेक्ट असेल तर कॅश फ्लो जो आहे तो चांगला असतो घरात. ओके. म्हणजे सारखा पैसा येत राहणे हम्म. तो असतो. घराची जी लक्ष्मी आहे ती पण प्रसन्न राहते, खुश ओके. राहते. आता घराची लक्ष्मी म्हणजे आई, आई, बहीण हा. किंवा वाईफ म्हणजे तर बरोबर. तर हिची तब्येत पण चांगली राहते. आणि तीच डिस्टर्ब राहिली तर ऑब्व्हियसली साऊथ ईस्ट ही डिस्टर्ब झाली, आग्नेय दिशा डिस्टर्ब झाली. आता डिस्टर्ब म्हणजे काय, तर अगेन एकतर तिथे काय पाहिजे आपल्याला, किचन पाहिजे. पण किचन नाही आलेलं आहे, तिथे टॉयलेट आलेलं आहे. हम्म. कलर तुम्ही वेगळे घेतलेले किचनचा आहे. कलर पण मॅटर करतो का? किचनचा कलर मॅटर करतो. तो किचन कुठे आहे त्याच्यावर तो मॅटर करतो. आणि आता जर प्रॉपर आग्नेयालाच असेल हां, तर समजा. आग्नेयलाच आलेला आहे. तर आग्नेय कोण आहे, अग्नी दिशा आहे. हम्म. अग्नी दिशा ही रेड झोन आहे. हम्म. तर तुम्ही तिथे आता रेड झोन म्हटल्यावर म्हणजे असं नाही पूर्ण रेड करायचं आहे. आपण जेव्हा म्हणजे shades म्हणू शकतो शेड्स, आपण. हां, रेड शेड्स तुम्ही फर्निचरचे घेऊ शकता. ओटा जो आहे इथे हा तुम्ही येलो कलरचा घेऊ शकता, किचनचा ओटा. किचनचा ओटा. मग रेड मध्ये मग मरून कलरची पण एक Yes. स्टाईल येते समजा, मग हां, त्याच्यात तो तर चालू ते शकतो तो का? तो चाल. पण ओटा जो आहे म्हणजे जो आपली गॅस शेगडी आहे त्याच्या खाली हम्म. जो आपण ओटा ओटा तो. हो ना असतो ना. तो येलो कलरचा असावा. ओके. त्यातल्या त्यात ब्राऊन कलरचा पण असतो, हां. तो पण इथे चालेल. पण तेच आपण जर दुसऱ्या साऊथ वेस्टला गेलो तर तिथे नाही चालणार. आपण जाऊया तिथे पण. हम्म. पण आता आपण जसं साऊथ ईस्टबद्दल बोलतोय तर मरून कलरचा ओटा इथे चालेल. ओके. ब्लॅक कलरचा ओटा इथे वापरू नका. ओके. Maximum. आग्नेय दिशेला आग्नेय किचनमध्ये दिशेला black किचन कलरचा ओटा ब्लॅक वापरू ओटा नको. आता म्हणाल की आमचा तर आहे, हां, मग आम्ही काय करावं, बरोबर. येलो पेंट घ्या, येलो पेंट मारून घ्या. त्या किंवा ओट्याला. हां, ओट्याला हम्म. कुठे मारायचं आहे तर फक्त आपली गॅस शेगडी जिथपर्यंत आहे ओके. तिथपर्यंतच मारून घ्या. ओके. एक येलो कलरचा आपला पेंट येतो, हम्म. छोटासा आणला 60 रुपयाचा, तितका मारला बस, ओके. तुम्हाला प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. 60 रुपयात प्रॉब्लेम सॉल्व. 60 रुपयात प्रॉब्लेम सॉल्व्ह. रेमेडीज मी तशाच देते की ओके. मी काहीही देत नाही, विकत नाही. तुम्ही हे आणा, हे हां. लावा, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह. अरे वा. आता आणि साऊथ मला ईस्ट वाटतं बद्दल बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतच येतोय. हो. नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले हां. पाहिजेच. मॅक्झिमम लोकांना मॅक्झिमम लोकांचे प्रॉब्लेम्स काय तर एकतर हेल्थ आणि वेल्थ, येस, पैसा. पैसा. बरोबर. तर आणि ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ओके. आता आपण आग्नेय झाले. आग्नेय झालेलं आहे आग्नेय आपलं. आणि दक्षिणच्या मधली दिशा. हां, आता साऊथ ऑफ साऊथ ईस्ट हम्म. ही जी दिशा आहे ही कॉन्फिडन्सची दिशा आहे. ओके. घरात जर मुलं जे असतील आपले, जर कॉन्फिडन्स त्यांचा वीक असेल हम्म. तर बघावं की डिस्टर्ब आहे का. ओके. आता आग्नेय दिशा आणि साऊथ ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण आग्नेय याचा कलर जो आहे तो रेड आहे. ओके. हां, इथे रेड पाहिजे, इथे आपल्याला रेडच पाहिजे. इथे ब्ल्यू येता कामा नये, कारण हा अग्नी आहे. आणि जर इथे ब्लू आला म्हणजे वॉटर एलिमेंट आलं, पाणी काय करणार आहे अग्नीला, विझवून टाकेल. विझवून टाकेल. तर तिथे कॉन्फिडन्स Confidence कमी होऊन जाईल. किंवा कट असेल, हम्म. जसं आता आपण बघितले कट म्हणजे काय, कट असेल तर मुलांमध्ये किती आपण हे करा की अरे हे कर ते, Confidence ची कमी कॉन्फिडन्सची असते समजा कमी मुलांची. असणारच आहे ओके. त्या मुलांमध्ये. तसंच आता साऊथ मेन आलाय आता आपला पण साऊथ. मग त्याला क्युअर कसं करायचं? हां, क्युअर कसं करायचं आहे आता, तर तिथे काय आहे. जर कट असेल तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला त्याला एक्सटेंड करून घ्यावं लागेल, हम्म. ट्रीटमेंट करावी लागेल प्रॉपरली बघून. तिथे बाथरूम आलेला आहे तर रेड कलरचा झोन आहे तो, रेड कलरची ती पट्टी आपल्याला हम्म. मारून घ्यायची आहे. ओके. आणि जर तिथे किचन आहे तर त्यातल्या त्यात बघायचं की किचनची आपली जी शेगडी आहे ती एकतर आपल्या साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेयाला येऊ दे, किंवा ओटा जो आहे इथे आपण आपला रेड ब्राऊन जो ओटा ओके. आहे तो घ्यायचा आहे. अदरवाईज जर रेड ब्राऊन नाही आहे तर मग तुम्ही येलो पण घेऊ शकता, पण इथे पण ब्लॅक नको. ओके.
ब्लॅक नको, तर तुम्ही याला ही ट्रीटमेंट करून घेऊ शकता. ओके. तर आता दक्षिण दिशा. आता दक्षिण दिशा जी आहे म्हणजे साऊथ, ही करेजची दिशा, हिम्मत आपण म्हणतो समजा. हां, म्हणजे हिम्मत. आता कसं की रिस्क आपल्याला घ्यायची असते. बऱ्याचदा असं होतं की मला हे काम तर करायचं आहे, पण माझ्यामध्ये हिम्मत होत नाही, नाहीये समजा. हिम्मत होत नाही आहे, जायचं आहे मला, माझं काम वाढवायचं आहे. तर ते होत नसेल तर म्हणजे साऊथ. ओके. तर साऊथला कुठेतरी इश्यू आलेला आहे. आणि साऊथची पण दिशा जी आहे ही पण जी येते ही आग्नेय झोनमध्ये येते, अग्नी झोनमध्ये येते. म्हणजे याचा पण कलर जो आहे हा रेड कलर आहे. साऊथला शक्यतो टॉयलेट नसावंच. ओके. हां, कारण कुठेतरी मग थोडे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात, पण आपण ट्रीट करू शकतो. सेम तसंच आहे की ज्याप्रमाणे अग्नी तत्वामध्ये हे येत आहे, तर रेड कलरची आपण एक पट्टी मारून घ्यायची, म्हणजे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि कट असेल तर त्याला आपल्याला मग ट्रीट करावं लागतं. तर साऊथ नंतर आहे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, म्हणजे तुमचा नैऋत्य आणि दक्षिणच्या मधली दिशा. हां, नैऋत्य आणि दक्षिणच्या मधातली दिशा. ही दिशा जी आहे ही डिस्पोजलची दिशा आहे. ओके. म्हणजे आपण म्हणू शकतो हां, डिस्पोजलची दिशा म्हणजे सगळं काही ते डिस्पोज होतं. ही दिशा परफेक्ट टॉयलेटसाठी बनलेली आहे. ओके. तर इथे टॉयलेट असावा. इथे टॉयलेट असेल तर त्याला काही ट्रीटमेंट करायची गरज आणि नैऋत्याच्या मधात. इथे बेडरूम नकोच. बेडरूम असला इथे आणि कोणी झोपत असेल तर तो डिस्पोज होईल. सारख्या तब्येत खराब आणि त्यातल्या त्यात हे पण होऊ शकतं की बऱ्याच दिवसांनी 1-2 वर्षापासून झोपत असेल तर तो कुठेतरी एक डिप्रेशनमध्ये जाईल, की मनात विचार येतील की मी कशासाठी आहे, काय आहे. आणि पण त्याचा जर चंद्र हा जो आहे हा जर स्ट्रॉंग असेल तर ते येणार नाही, पण त्याला त्रास सुरू राहतील, हेल्थ इश्यूज सारखे सुरू राहतील. तर कारण डिस्पोजलची दिशा आहे, इथे काहीच ठेवायला नको. इथे तुमचा स्पेशली बऱ्याचदा काय होतं की मी बघितलं आहे की इथे बऱ्याच घरांमध्ये, कारण साऊथ ईस्ट जे आहे आग्नेय दिशाच्या तिथे आपण किचन करतो आणि तिथे मग इथे साऊथ ऑफ साऊथ वेस्टला त्यांचा दक्षिण स्टोर रूम नको. म्हणजे घरातलं जे स्टोर रूम म्हणण्यापेक्षा की आपण कबर्ड म्हणजे अशा वस्तू असायला पाहिजे तिथे ज्या तुम्हाला यूज होणार नाही आहे. किचनशी रिलेटेड सामान तिथे नको, ग्रॉसरीज नकोच. म्हणजे आपण जर पूर्ण महिन्याभराचं जे सामान भरतो तो तिथे नको. इथे फक्त एकच असायला पाहिजे की डिस्पोजलचं, की घरात बिनकामी जे आहेत. घरात घड्याळ बंद पडलेली आहे, काही कामाची नाही आहे आणि घरात बंद घड्याळ कुठेच नको घरात. पण त्यातल्या त्यात तुमच्याजवळ वेळ नाही आहे तर मग तुम्ही त्या झोनमध्ये तुम्ही ठेवा, तुम्हाला त्याचा इफेक्ट मिळणार नाही. तर तुम्ही तिथे तो ठेवू शकता. आता येतो आपला नैऋत्यला, साऊथ वेस्टला. स्टॅबिलिटीची दिशा आहे. इथे वास्तुपुरुषाचे पाय येतात. हां, स्टॅबिलिटी, स्टेबल होतो. म्हणजे इथे झोपायला पाहिजे असं मिथ आहे. हे मिथ नंतर मी क्लिअर करेल की साऊथ वेस्टला झोपायला पाहिजे. ओके आहे, तुम्ही झोपू शकता. पाहिजे का नाही पाहिजे म्हणजे हां, ओके. कसं आहे की ही स्टॅबिलिटीची जागा आहे. नैऋत्य तुम्हाला स्टेबल करतं. पण तुम्ही इथे झोपता आहात, तुम्हाला स्टेबल आहात तुम्ही, पण तुम्हाला ग्रो व्हायचं आहे ना. जर तुम्हाला ग्रो व्हायचं असेल तर तुम्ही वेस्टमध्ये झोपा. पण आता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्टेबल आहात आणि यू सॅटिस्फाईड की मी आता जे काम करतोय, माझे हे पॉडकास्ट छान चाललंय, माझं सगळं सुरळीत चालू आहे, तर यू आणि साऊथ वेस्टला तुम्ही झोपा. बेस्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की ज्या लोकांचं वय जास्त झालेलं आहे किंवा ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये सगळं झालेलं आहे, 40-45 वय झालेलं आहे आणि आता बस झालं बाबा, आपली दोन्ही मुलं रिलॅक्स, झोप लागली. येस शांत झोप लागायची. नैऋत्य दिशा किंवा मग साऊथ दिशा. हां, तर म्हणून म्हटलं की एक मिथ आहे. पण ज्यांना ग्रो व्हायचं आहे त्यांनी वेस्टला झोपावं, कारण ती गेनची आहे. जाऊया आपण पश्चिम दिशा. तर आता साऊथ वेस्ट जी दिशा आहे, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आणि साऊथ वेस्ट ही नैऋत्य आणि पश्चिमच्या हां, तर नाही
साऊथ, आधी साऊथ आणि साऊथ वेस्ट बद्दल मी बोलतेय. म्हणजे दक्षिण दिशा, दक्षिण नैऋत्य आणि नैऋत्य ह्या ज्या 2 दिशा आहेत या पृथ्वी तत्वातल्या आहेत. इथे येलो कलर असावा. अजून एक की ज्यांना पण स्किन इन्फेक्शन्स आहेत त्यांनी हे बघावं की त्यांच्या घरात नैऋत्यमधून कुठे लाईट्स येत आहेत का, सनलाईट. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सनलाईट हेच चांगलं असतं, पण मॉर्निंगला, अर्ली मॉर्निंग, म्हणून म्हणतात की ईस्टला कारण आधी येतं. पण नैऋत्यची जी सनलाईट्स आहे ते स्किन इन्फेक्शन देतं. तर आता त्याला ट्रीट काय आहे, तर तिथे येलो कलरचा तुम्ही कर्टन लावून टाका जर तुमची खिडकी वगैरे आली असेल तर, किंवा वॉल असेल तर मग त्या वॉलला तुम्ही येलो कलर, एक लाईट येलो कलर किंवा कर्टन्स येलो कलरचे तुम्ही यूज करायचे. नैऋत्याला नैऋत्य दक्षिणच्या मध्ये. हां, तर तिथे म्हणजे स्टॅबिलिटी पण मिळेल तुम्हाला आणि तुमचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह होतील. साऊथ वेस्टची एंट्री ही कधीच नको, म्हणजे नैऋत्याची एंट्री कधीच नको, ही ट्रीटेबल नाही. जो कोणी म्हणतो की ट्रीट होईल, एंट्री म्हणजे जर समजा आपण घराची एंट्री, जेव्हा आपण त्याला ग्रीड करणार, मेन एंट्री, जेव्हा घराचा आपला पूर्ण मॅप आलेला आहे, मी त्याला ग्रीड करते आहे आणि मला साऊथ वेस्टची एंट्री दिसती आहे ती, तर ती एंट्री ट्रीटेबल नाही आहे. पण आता तुम्हाला काही म्हणजे ऑप्शनच नाही आहे तुमच्याजवळ, तर तुम्ही येलो कलरची त्याच्यावर पट्टी मारा. पूर्ण जे आपला चौकट असते आपली तिथे येलो कलरची पट्टी मारा. आणि मेन म्हणजे तुमची मग कुंडलीवर तुम्ही काम करा, म्हणजे ते तुम्हाला ट्रीटेबल होईल. तर साऊथ वेस्ट नंतर येतं इम्पॉर्टंट वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट. ही एज्युकेशनचा झोन आहे. इथे स्टडी आणि पश्चिमच्या मधात. करेक्ट, शिकलात तुम्ही. तर नैऋत्य आणि पश्चिमच्या मधात जे आहे ते एज्युकेशन आहे. एज्युकेशन, सेविंग. तर इथे तुम्ही तुमची लॉकर, खूप इम्पॉर्टंट तिजोरी, ती इथे ठेवायला पाहिजे. आणि मुलांचे जे स्टडी रूम आहे, किंवा आता जी 11वी-12वीची मुलं आहेत त्यांनी, मी तर म्हणे 11वी-12वी 7वी नंतरच मुलांनी इथे झोपायला पाहिजे. म्हणजे इथे त्यांची बुक्स पण ठेवलीत ना तरी सफिशियंट आहे, त्याची सेपरेट करू शकतो. पण असं होतं ना की नाही आहे तिथे रूम बनवू शकत नाही, तिथे फक्त कपाटच येऊ शकतं. तर तुम्ही त्या कपाटामध्ये त्याची पुस्तकं तरी ठेवा, तो अभ्यास करायला हळूहळू सुरुवात होईल. पश्चिमच्या हो, खूप महत्त्वाची आहे, कारण सेविंग्स आहेत तिथे. त्याच्यानंतर तुम्ही मुलांचे बुक्स ठेवू शकता. अजून एक इम्पॉर्टंट मी म्हणेल की जे अल्कोहोलिक आहेत आणि त्यांना याच्यापासून दूर व्हायचं असेल, हां, तर त्यांनी वेस्ट ऑफ साऊथ वेस्टची जी सुरुवात आहे, म्हणजे W2 म्हणतो आम्ही त्याला, तिथे त्यांनी त्याची ती लिकर्सची बॉटल्स ठेवावी. त्यांचा हळूहळू कमी होईल. आणि हे म्हणजे प्रूफ आहे माझ्याजवळ त्याचा की मी केलं आहे ते काम आणि ते कुठेतरी कमी झालं, कारण ते सेव्ह करते ना, ती सेव्हिंगची दिशा आहे. तर त्यामुळे तुम्ही तिथे तुमचं एकतर लॉकर, पैसे, म्हणजे माणूस खर्च नाही करत, खर्च वाचवतो, म्हणून तुम्ही तिथे ते ठेवायची आहे. तुमची तिजोरी तिथे ठेवायची आहे, मुलांचे बुक्स तिथे ठेवायचे. माणूस दारू पण सोडू शकतो, नक्कीच सोडू शकतो. फक्त प्रूफ पण केलं. हो, फक्त मी तेच म्हटलं की ग्रीड तुमची ती परफेक्ट असाय, कारण W2चा W3 पण झाला ना, म्हणून मी आधीच म्हटलं की नॉर्थ जी आहे ती तुमची परफेक्ट असायला पाहिजे, परफेक्ट पाहिजे तुमच्या घराची, तुमचं ग्रीड परफेक्ट झालं पाहिजे. कारण तेच आता मी तुम्हाला सांगणार आहे, पुढे जी त्याच्याच थोड्याशा बाजूला, आधीच आपण म्हटलंय की 22.5 डिग्रीचीच एक झोन आहे, आणि थोडेसे 10-12 डिग्री इकडे तिकडे झाले की नेक्स्ट झोन जो येतो तो वाढवतो. म्हणून वेस्ट दिशा, म्हणून मी म्हटलं होतं की वेस्टमध्ये झोपावं, जे वेस्ट ऑफ साऊथ वेस्टच्या शेजारीच येतं आहे. तर वेस्टमध्ये जर आपण झोपलो, ते कंप्लीट झालं का आपलं? हो, वेस्ट ऑफ साऊथ वेस्टला मुलांनी अभ्यास केला पाहिजे, तिथे त्यांनी झोपायला पाहिजे, तिथे तिजोरी असायला पाहिजे. ज्यांना दारू सोडवायची त्यांनी नक्की ठेवून बघा, कारण जेव्हा आपण तिजोरी ठेवतोय तर म्हणजे आपले वाचतायत पैसे वाचणारच, येण्यासाठी दुसरी दिशा आहे. पण लोकांचे बऱ्यापैकी समजा पैसा जास्त खर्च होतोय, त्यांनी पण त्यांची तिजोरी त्या साईडला ठेवायला पाहिजे, नक्कीच ठेवायला पाहिजे. आणि म्हणजे त्यांना त्याचा इफेक्ट मिळेलच.
ओके. आणि त्याच्यासाठी अजून एक मी खूप सुंदर रेमेडी आहे, ती मी तुम्हाला सांगते एंडला, शेवटी नक्कीच सांगेल. Yes. की ती म्हणजे लास्टपर्यंत बघितलं पण ती ज्यांनी, कशासाठी नेमकं पैसे ज्यांचे जास्त खर्च होतात त्यांच्यासाठी? ती सगळ्यासाठी आहे. ओके, मग काही टेन्शन नाही. ती सगळ्यांसाठी आहे. पैसा, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, हॅपीनेस सगळ्यासाठी अरे आहे वा. ती. म्हणजे जे लोक एवढं मेहनत करून हा पॉडकास्ट पाहतायत, कारण नवीन माणसासाठी Yes. समजणं अवघड आहे. हो हो पण तरी पण विचारे पाहताय त्यांना काहीतरी सरप्राईज आहे. हो, Okay? Yes. नक्कीच सरप्राईज आहे. हां. आणि जरी ते नवीन असले तरी तुम्ही त्यांना या ते गोष्टीवरती लाईक केलं पाहिजे बरं का. या व्हिडिओला नक्की लाईक केलं पाहिजे. येस. तर वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट आपलं जे झालं हां. आता बोलणं, की तिथे मुलांनी झोपावं त्यांचा नैऋत्य आणि स्टडी पश्चिमेच्या पश्चिमेच्या हां. मधातला. तर आता आपण पश्चिम पश्चिम दिशेला दिशा. जाऊया, जी गेनची दिशा आहे. मिळवायचंय काहीतरी. येस, मिळवायचं आहे तुम्हाला. काही पाहिजे म्हणजे एम आहे तुमचे, जे काही पाहिजे आहे तो वेस्टमध्ये. जे Okay. बिझनेसमॅन आहेत त्यांनी वेस्टमध्ये बसावं. हम्म. बऱ्याचदा असं होतं की साऊथ वेस्टला, नैऋत्यला बसावं. वेस्टला बसा तुम्ही वेस्टला बसायला पाहिजे. तुमचा फेस्ट हा ईस्टला असायला पाहिजे, तर तुम्हाला म्हणजे गेन होईल. पश्चिमेला पाठ असली पाहिजे असं म्हणायचंय का तुम्हाला? पश्चिमेला पाठ म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की तो झोन जो आहे, हा जो झोन येतो आहे हम्म. तो इथे, म्हणजे आता हा असा आलेला आहे तर ही पश्चिम दिशा आहे, तर इथे मी बसलेली आहे, तर नक्कीच पाठ ही पश्चिमेला येईल, त्याचा चेहरा हा पूर्वेला ईस्टला, येईल. हां, हां. पूर्वेला येईल. आणि तो कॉर्नर जो आहे तो परफेक्ट त्याच्या बिझनेसचा जो ऑफिस आहे तिथे त्या असलं ऑफिसचा वेस्टच असायला पाहिजे, पाहिजे. ओके. तर त्याला गेन होईल. आणि इथे जो कलर असतो तो व्हाईट असतो, कारण हा स्पेस एलिमेंट आहे. ओके. हां, वेस्ट ऑफ वायू साऊथ तर- वेस्ट, स्पेस म्हणजे आकाश म्हणू शकतो. आकाश तत्व. ओके. हां, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य आणि पश्चिम, देन पश्चिम दिशा, हम्म. ही जे आहेत हे आकाश तत्व, म्हणजे व्हाईट कलर, पांढरा कलर इथे असायला पाहिजे. ओके. ब्लू पण थोडंफार आपण घेऊ शकतो, पण ओके. त्यातल्या त्यात व्हाईट कलर इथे असायला पाहिजे. इथे पण तुम्ही तुमची हे जे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आहेत, हम्म. जे तुम्हाला डबल करायचं आहे. ओके. प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स तुम्ही इथे ठेवले तर तुमचे एका प्रॉपर्टीपासून दुसरी प्रॉपर्टी होईल. अरे वा. पण आता मॅडमनी म्हटलंय की ठेवावं आणि मी बसून राहतो, असं तसं होणार नाही. कर्म करावेच लागतील, बरोबर. कामं करावे लागतील, अपॉर्च्युनिटीज येतील, त्याला तुम्ही क्रॅक करा, कामं करा, तर ऑब्व्हियसली होणारच. ओके. तर मी सगळ्यांना एकच म्हणते की काही ठेवू नका, पण वेस्टला तुमची एक 500ची नोट तर चिपकवून बघा, हा. ती Visit. कधीच निघणार नाही, हा. येतच राहणार. तुम्ही करून बघा. तर वेस्टला तुम्ही पैसा ठेवू शकता. ओके. तुमची सेफ तिजोरी तर तुम्ही ठेवा वेस्ट ऑफ साऊथ वेस्टला, ती नैऋत्याच्या सेव्हिंगसाठी आहे. याच्यामध्ये. पण हा. एकदा असं होतं ना की रोजची मला पैसे लागतात, मी कुठे थोडेफार सारखं wallet वगैरे म्हणू वॉलेट शकतो वगैरे, आपण. हां, तुम्ही तो वेस्टला ठेवा, तुम्हाला सारखा मनी फ्लो येत राहील. अरे वा. तर आता वेस्ट नंतर आहे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट. येस, पण मला तेच विचारायचं होतं की जर समजा आपण पश्चिमेच्या ठिकाणी कोणाला बसायचं आहे की ज्यांना बिझनेस करायचा आहे, येस, त्यांचे काही ऑफिस आहे किंवा आपण एज्युकेशनल एज्युकेशनवाले पण बसू शकतात तिथे जर बुक्स पण असतील. मग तिथं पाठ करून बसायचं असं तुमचं येस म्हणणं आहे? येस ओके. येस येस, म्हणजे तो पाठ करून बसा, कसंही बसा, ओके, फक्त तो झोन जो आहे तो वेस्टला आलाच ओके, पाहिजे. ओके. तो वेस्ट, तुमची चेअर जी आहे ती वेस्टला असली पाहिजे. ओके. ओके. आणि जेव्हा आपण पाठीला जिथे पण बसतो आहे तर तुमच्या पाठीला ही वॉल असायला पाहिजे ऑलवेज. कधी पण म्हणजे- बसताना. हां, आता जसा वेस्टचा कॉर्नर आलेला आहे तुमचा, आणि मग आता तुम्ही कन्फ्यूज आहात की मी कुठे बसू, हां, कुठे माझं बरोबर. तोंड असायला पाहिजे. त्यातल्या त्यात तुमचा फेस जो आहे तो ईस्टला आणि पाठ ही जी वेस्टला. वेस्टला आहे. आणि असं होत नसेल तर हे बघा की तुमच्या पाठीमागे वॉल असायला पाहिजे, ओके. म्हणजे तुम्हाला सपोर्ट असतो. ओके. म्हणजे कधी पण बसताना आपल्या पाठीमागे वॉल असले वॉल असायला पाहिजे, बिझनेस वगैरे तुम्ही करत आहात तर. आणि इथे जर आता टॉयलेट आला पश्चिमेला तर गेन्स होणार नाहीत. तुमचा कॅश फ्लो कुठेतरी तुम्हाला जो यायला होईल. पाहिजे डिस्टर्ब होतो. आता व्हाईट कलर आहे, याला ट्रीट करायचं आहे व्हाईट पट्टीने, कारण वेस्टला जर तुम्हाला किंवा वेस्ट ऑफ साऊथ वेस्टला पण टॉयलेट आला आहे, नैऋत्य आणि पश्चिमच्या मधातली दिशा, आणि पश्चिमला पण, ह्या दोन्ही दिशांमध्ये टॉयलेट नकोच. इथे तुम्हाला व्हाईट कलरच्या पट्टीने तुम्हाला ट्रीट करायचं आहे. आणि जर आलं तर काय होणार आहे, तर ऑब्व्हियसली तुमची सेव्हिंग्स जाईल. जर वेस्ट ऑफ साऊथ वेस्टला असेल तर पश्चिम नैऋत्यला जर असेल तर तुमची सेव्हिंग जाईल. वेस्टला असेल तर सेव्हिंग होणार नाही, गेन्स नाही होणार तुमच्यामध्ये, बिझनेस ग्रोथ नाही होणार.
त्याच्यानंतरची जी दिशा आहे ती आहे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट, म्हणजे पश्चिम वायव्य. आता ही पश्चिम वायव्य जी आहे, इथे तुम्ही कपडे वाळायला टाकू शकता, इथे टॉयलेट बाथरूम असू शकतं, पण इथे झोपायचं नाही आहे. 6 महिन्यातच मूल हे डिप्रेशनमध्ये जाणार. बापरे. ही डिप्रेशनची जागा आहे, वेस्टेजची जागा आहे, म्हणजे पश्चिम आणि वायव्याच्या मधातली ही जी दिशा आहे ही आहेच त्याची दिशा की वेस्टेज. तर म्हणून इथे काय असायला पाहिजे, तर आपण कपडे वाळायला टाकू शकतो कारण ते हे आहे, किंवा बाथरूम आहे, आणि हे ट्रीटेबल नाही. हां, म्हणून तिथे कोणी म्हणतं की नाही मॅडम आम्हाला शक्यच नाही आहे, आम्ही नाही करू शकत. म्हटलं बेडरूम चेंज करा, हॉलमध्ये झोपा त्यातल्या त्यात, पण तिथे झोपायचं नाही आहे. कोणीच नाही झोपायचं. लहान मूल नाही, मोठं नाही, छोटं नाही, कोणीच नाही. तर वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टला बऱ्याचदा असं होतं की मी बऱ्याचदा बघितलेलं आहे की घरात मोठे आहेत, वयस्कर आहेत, तर त्यांना नॉर्थ वेस्टमध्ये झोपवलं जात आहे, पण ते नॉर्थ वेस्ट नसताना तो वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट होतो, आणि मग त्यांची तब्येत ही सारखी हलाखीची होते. ते म्हणतात की म्हणे आम्हाला बरंच वाटत नाही, आम्हाला नकोसं झालं आहे, आता जीवनच नकोसं झालेलं आहे, निरागस झालेलं आहे. तर त्यामागचं रिझन पण हे असतं. आणि जर वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टला झोपता आहेत आणि त्यातल्या त्यात सोबत ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट किंवा ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट पण डिस्टर्ब आहे, जी मी म्हणाली इन्सोमनियाची आहे, किंवा त्याच्यासोबत ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट जी एन्जॉयमेंटची मी म्हणाले होते तुम्हाला, ती पण डिस्टर्ब आहे, मग तर विचारायलाच नको, सगळं निरागसच निरागस, कारण एन्जॉयमेंट पण नाही आहे आणि इकडे झोपता आहे, तर लाईफ ही पूर्ण डिस्टर्ब होते. नंतर आलेलं आहे आपलं वायव्य, जे आपण सुरुवातीला बघितलेलं आहे की वायव्य दिशा जी आहे म्हणजे नॉर्थ वेस्ट, ही आपल्याला सपोर्ट देते, बँक सपोर्ट वगैरे, बँक्सचे जे काही लोन्स करायचे असेल, कोणाचं लोन होत नसेल, बँक स्टेटमेंट्स आहेत ते तुम्ही इथे ठेवू शकता वायव्यला, तर तुम्हाला सपोर्ट सिस्टम मिळतो. मग पैसे नाही का? पैसे नाही, पैसे मी आधी सांगितले, तुम्ही वेस्टला ठेवा किंवा वेस्ट ऑफ साऊथ वेस्टला तुम्ही ठेवू शकता. इथं वायव्यला काय मग की बँक स्टेटमेंट्स आलेले आहेत तुमचे, तुम्ही ते ठेवू शकता. खूपच हे झालं तुमचं चांगलं आहे वायव्य, हा म्हणजे रूम आहे प्रॉपरली, तर तुम्ही एक करू शकता की पंचमुखी हनुमानाचा जो फोटो आहे तो तुम्ही ठेवायचा वायव्यला. तो सपोर्ट करणार तुम्हाला ते. तर म्हणजे मुलांमध्ये जे आपण बघितलेलं आहे की कॉन्फिडन्स नाही आहे, करेज नाही आहे, तिथे तुम्ही बघा तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना दिसते. आणि कोणतीही रेमेडी करताना सगळ्यात आधी मनात विश्वास आला पाहिजे. जसं डॉक्टर म्हणतो ना गोळी देताना की हे तू घे, तू याच्याने बरा होणारच आहे, आणि आधीच तू म्हटलं हे याच्याने काय होणार आहे, 50% काम नाहीच होत तिथे. तर होतं, फक्त थोडंसं तुम्ही पण तुमची विल पॉवर पॉझिटिव्हली तुम्ही त्या गोष्टींना घेतलेत तर ऑब्व्हियसली ते होतंच आणि ते होणारच. जेव्हा इथपर्यंत आत्तापर्यंतच्या लोकांना त्याचा पॉझिटिव्ह मिळालेला आहे रिस्पॉन्स, तर बाकीच्यांना पण मिळेलच. फक्त करून बघा, फक्त विश्वासाने करून बघा. आता याच्यामध्ये पण काय होतं की बऱ्याचदा काय जे कोणी बघत आहेत, ज्यांच्या मनात येणार की नाही मला करायचंच आहे, तर मी एक म्हणेल की त्यांचं नॉर्थ ईस्ट किंवा त्यांचा गुरु, त्यांच्या कुंडलीमधला गुरु हा चांगला असेल. कारण गुरु हा चांगला असला ना तर तो आपल्याला चांगले काम करायला लावतोच. ज्यांचा गुरु पीडित असतो ते लवकर चांगलं काम करू शकत नाही, कारण गुरु आपल्याला मार्गदर्शन देतो, चांगल्या मार्गाला घेऊन जातो. तर आता आपली वायव्य पण झालेली आहे. येस, आणि वायव्याच्या नंतरची जी आहे तिथूनच आपण स्टार्ट केलं. अट्रॅक्शन वाली दिशा. तर मला असं म्हणायचं की मध्ये मध्ये तुम्ही कुंडलीचं वगैरे सांगत होता. हो. तर याचं काय कनेक्शन आहे, समजा ॲस्ट्रोलॉजी आणि वास्तुशास्त्राचं काय कनेक्शन आहे? खूप मोठं कनेक्शन आहे. मी एक म्हणेल की ऑकल्ट सायन्समध्ये, ऑकल्ट सायन्स म्हणजे काय, तर आपले हे सगळे जे आलेले आहे, पामिस्ट्री आहे, त्याच्यानंतर वास्तू आहे, टॅरो कार्ड आहे, ग्राफोलॉजी आहे, देन ॲस्ट्रॉलॉजी आहे. तर याच्यामध्ये मेन जो रीड की हड्डी ज्याला म्हणतात ना, ती ॲस्ट्रॉलॉजीच आहे. कारण जो आपली कुंडली जगतो तो मुकेश अंबानी बनतो. याचा काय अर्थ? डोक्याच्या बाहेर. आता कुंडली जगतो म्हणजे की तुमची कुंडलीमध्ये म्हणजे आपल्या
12 घरं असतात, हम्म. त्याप्रमाणे तिथे त्यांच्या सगळे प्लॅनेट्स असतात. त्या प्लॅनेटप्रमाणे तुम्ही कामं करायला पाहिजे. ओके. त्या प्लॅनेटप्रमाणेच तुमचं घर पण असायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल म्हटलं तर कोणी म्हणतं की मला राहूची महादशा आहे, मी आता काही काम करणार नाही. आणि जिओ जो आहे हा मुकेश अंबानीजींच्या राहूच्या महादशेच्या वेळेसच त्यांनी केलेला आहे. ओके. कारण त्यांचा जो ॲस्ट्रॉलॉजर होता त्याला माहिती होतं की आता काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. सगळं फ्री दिलेलं आहे. कुठे आहे, काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे. मला डिटेलमध्ये सांगायची काही गरजच नाही आहे. तर तुम्ही तुमची कुंडली एकदा प्रॉपर माणसांना दाखवा की मी एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. तुम्ही सोशल मीडियामध्ये आलात म्हणजे शुक्र तुमचा आता चांगला ॲक्टिवेट असणार आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जर ईस्ट तुमची चांगली गेली तर ऑब्वियस आहे की अजून सोशल कनेक्ट्स वाढतील. तर याला म्हणतात की कुंडली जगणं. की मला काय करायचं आहे, मी कशासाठी आलेलो आहे. देवाने सगळ्यांना इथे जे पाठवलेलं आहे की प्रत्येकसाठी एक एक काम म्हणून पाठवलेलं आहे की तुझं हे काम आहे, तुला तेच करायचं. म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये जे काही दिलेलं असतं त्याच्या हिशोबाने आपण येस आपण तसे ते कामं करायला पाहिजे. पण बऱ्याचदा बघतो आहे की इंजिनियर असतात पण इंजिनिअरिंगचं काम सोडून दुसऱ्या कामाला, कारण तो त्याच्यासाठी बनलेला नव्हता. पण आता सांगितलं तर आता आपण अभ्यास केला आहे, का केला नाही, घरचे म्हणतायत की नाही तुला हेच करायचं आहे. तेच जर तुम्हाला आधी कोणी सांगितलं असतं की इंजिनिअरिंग ही फील्ड तुमच्यासाठी नाही आहे, तुम्ही सोशल मीडियामध्ये जा, तर ऑब्व्हियसली मे बी तुम्ही 3-4 वर्ष आधीच हे सुरू केलं असतं आणि आतापर्यंत ग्रोथ बरीच झाली असती. तर यालाच म्हणतात की आपली कुंडली जगणं. ओके. आणि वास्तुशास्त्राचं काय कनेक्शन? हां, आता वास्तुशास्त्राचं असं कनेक्शन आहे की मी जी आहे या घरात मी एक मोठी आहे, पण कमवतं कोण आहे मेन, कारण घरात तर 4 माणसं आहेत किंवा 6 आहे किंवा 8 आहे किंवा 2 भाऊ आहे. त्याच्यातला मोठा भाऊ जो आहे तो कमी कमवतोय पण छोटा भाऊ जास्त कमवतो आहे. तर मग त्याच्या कुंडलीनुसार घर बघायला पाहिजे. त्याचा जर शनी चांगला असेल तर त्याच्यासाठी वेस्टची डायरेक्शन ही चांगली आहे. त्याचा जर गुरु चांगला आहे तर त्याच्यासाठी नॉर्थ ईस्टची डायरेक्शन म्हणजे ती एंट्रन्स चांगली आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बेसिकली कुंडली बघून मग वास्तू बघितलं पाहिजे असं मी म्हणणार नाही की ते बघायलाच पाहिजे, पण तसं बघितलं तर तुम्हाला म्हणजे डॅम गुड रिझल्ट्स मिळतात, बेस्ट रिझल्ट्स मिळतात. पण हे सगळ्यांना शक्य होत नाही. तर मग एक वरच्यावर जे आहे ते प्रश्न येतो. समजा की आता जर समजा एका घरामध्ये 5 माणसं राहत असतील, येस, कोणाची कुंडली बघितली मी पाहिजे? तेच म्हणते ना आता की जो घराचा कर्ता आहे. ऍक्च्युली आपण कर्ता म्हणजे काय बघतो की जो घरातला मोठा माणूस आहे. पण आता वडील रिटायर्ड झाले आहे, आता मोठ्या मुलांनी जबाबदारी घेतलेली आहे, तो जास्त कमवतो आहे, मग त्याच्या कुंडलीनुसार तुम्ही तो घर बघायला पाहिजे. कारण घरातला राजा कोण झालाय आता, तो झाला जो कमवतोय, जो बघतो आहे. आणि घर वास्तू हे कोणाप्रमाणे असायला पाहिजे, राजा जो राहतो तो राजा आता इकडे आलेला आहे, तर त्या राजाप्रमाणे तो घर असायला पाहिजे. तर त्याला त्याचे रिझल्ट 100% मिळतातच आणि ही गॅरंटी आहे की रिझल्ट मिळतात. म्हणजे जर तुम्हाला घराचं वास्तुशास्त्र बघायचं असेल त्याच्या आधी जो कर्ता पुरुष आहे त्याची कुंडलीला जोडून ते बघितलं पाहिजे, म्हणजे आणखी चांगले रिझल्ट. येस, त्याला ॲस्ट्रो वास्तू म्हणतात. कारण वास्तू हे ॲस्ट्रोलॉजीशी जोडलेलंच आहे. फक्त वास्तू मी बघितला इकडे पूर्व, इकडे पश्चिम, इकडे उत्तर, इकडे दक्षिण, फक्त एवढं 4-8 दिशा बघून होत नाही. किंवा ईशान्येला देवघर ठेवलं, एंट्रन्स बघितली, झालं, तर मग रिझल्ट्स पण तसेच मिळतात, लिमिटेड येतात. पण परफेक्टली प्रॉपरली बघितलं तर 100% रिझल्ट्स येतातच. आणि हेच मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सला पण तेच शिकवते की तुम्हाला शिकायचे, तुम्ही परफेक्टली सगळं बघा, क्लायंटला तसंच द्या, तर त्यांना रिझल्ट्स मिळतील, तर तुम्हालाही 4 पैसे ते जास्त देतील आणि तुमचंही नाव होईल आणि सोबत त्यांच्यासोबत माझंही होईल. येस नक्की. मला तर एवढं शिकायला मिळालं की म्हणजे मी असं 10 वर्ष जरी शिकलो असतो तरी एवढ्या कमी टायमामध्ये हे शिकायला मिळालं. येस, तर आपल्या सगळ्या दिशा कव्हर झालेल्या आहेत. आता आपण शेवटचे 2 क्वेश्चन घेऊयात. एक पहिला क्वेश्चन आहे की सगळ्यात डेंजर वास्तुदोष कुठला असतो? सगळ्यात डेंजर वास्तुदोष हा नॉर्थ ईस्ट, ईशान्य दिशेमध्ये टॉयलेट आणि ईशान्य दिशेमध्ये किचन, हा नकोच.
सगळ्यात डेंजर असतो तो, ओके. कारण हा ट्रीटेबल नाही आहे. आणि असं बघितण्यात आलं आहे माझ्या पण की 90% तरी असं दिसलेलं आहे की कॅन्सरपर्यंत पण जाऊ शकतो. बापरे. म्हणजे हे तर आहेच की तिथले आजार तिथे आजारीच असणार. म्हणजे तिथे घरात ऑलवेज मेडिसिन्स राहणारच आहे. ओके. कधी काय पण मोठ्यात मोठा म्हटलं तर कॅन्सरपर्यंत त्यांची तब्येत खराब होऊ शकते. तर हा सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे की नॉर्थ ईस्टला एकतर टॉयलेट आणि नॉर्थ ईस्टला किचन हा कधीच यायला नको. ओके. आणि त्याची रेमेडी तर आपण म्हणजे बोललेलोच आधी. हां, पण त्यातल्या त्यात म्हणजे मी एक म्हणेल की हे मनशांतीसाठी आहे. जर पॉसिबल असेल तर ते तोडूनच घ्या. नॉर्थ ईस्टचा तर टॉयलेट नकोच. ओके. त्याला तोडलेलाच कधीही चांगला. ओके. नाहीतर मग एक यूज करूच नका. जर तोडणं तुम्हाला पॉसिबल नाही आहे, घरात एकच टॉयलेट आहे, तो नॉर्थ ईस्टला आहे आणि किंवा दुसरा जो आहे तुम्ही तो यूज करू शकत असाल तर यू हॅव टू यूज सेकंड वन. पण नॉर्थ ईस्टचा टॉयलेट यूज करू नका. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जसं प्रॉमिस केलं होतं की तुम्ही सगळ्यात शेवटी सगळ्यात भारीवाली टिप सांगणार आहे, नक्कीच. आता सगळ्यात भारीवाली टिप म्हणजे अशी आहे की वेस्ट, जसं मी म्हटलेलं की पश्चिम दिशा गेनची दिशा आहे. ओके. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं की 45 देवता असुर असतात. तर या वेस्टच्या दिशेला पुष्पदंत म्हणून देव आहेत. हे गणपतीचेच एक अवतार आहेत आणि त्यांना आपण काही मागितलं ना ते पूर्ण होतं, पण ते प्रॅक्टिकल असायला पाहिजे. पश्चिम दिशेला तर तुम्ही पश्चिम दिशेला एक सर्कल म्हणजे गोल व्हाईट कलरचा पांढरा पेपर घ्यायचा आहे. काळ्या पेननी तुम्ही तुमची इच्छा, तुमची विश प्रेझेंट टेन्समध्ये किंवा प्रेझेंट टेन्स किंवा मग जी चालू फ्युचर टेन्स नको, प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काळात तुम्ही लिहायला पाहिजे आणि ती लावून टाकायची. पण ती लपवायची नाही, ती दिसायला पाहिजे तुम्हाला आणि ती होणारच. म्हणजे आपल्याला दिसली पाहिजे. जसं आपल्याला ती दिसली पाहिजे. 7 फुटाच्या वरती नको, 5-6 फुटापर्यंत ती तुमची येस आय लेवलला पाहिजे आणि ती विश तुमची पूर्ण होणारच. मी गॅरंटी. फक्त एकच अट आहे, एकतर प्रॅक्टिकल असायला पाहिजे तुमची विश. असं नको की मी स्वतःला विश्वास पाहिजे की मी करू शकतो. येस. याच्यावर मी एक माझ्याच क्लायंटचं तुम्हाला एक छान एक्झाम्पल देते की क्लायंट हे जे होते एक ऑन अँड ॲव्हरेज फॅमिलीतले आणि त्यांना मी सांगितलं तुम्ही लिहा. तर त्याने टाकलं की मला माझी मोठी कार घ्यायची आहे. तर त्याप्रमाणे काम सुरू झालं. त्यांना एक 6 ते 8 महिन्यात त्यांनी सेकंड हँड कार घेतली, कारण त्यांनी ते लिहिलं नव्हतं की न्यू ब्रँड कार पाहिजे. ते पण एकदम प्रॉपर पाहिजे. सेकंड हँड कार मोठी घेतली त्यांनी. आता ऑन अन ॲव्हरेज फॅमिलीतले कार तर घेतली, नंतर कळालं त्यांना की कार घेणं इझी आहे, त्याच्या जे मेंटेनन्स आहेत, पेट्रोल आहे. अरे मग त्यांच्या लक्षात आलं ही तर उभीच राहते, मी तर माझ्या स्कूटीनीच जातो आहे. आणि आफ्टर दॅट त्यांनी ती त्यांची विश जी होती ती कंप्लीट तर झाली, पण त्यांनी ती त्यांची कार विकली आणि त्याच्यावर त्यांनी त्यांची दुसरी विश जी प्रॅक्टिकल जी त्यांना पाहिजे स्टेप बाय स्टेप ती त्यांनी तिथे लावली. आणि वेस्टची दिशा पण ही तुमची डिस्टर्ब नको. तर आपल्याला हे या सगळ्यावर बोलणं झालेलं आहे. जर डिस्टर्ब असेल तर त्याला आधी ट्रीट करून घ्या आणि मग तुम्ही तुमची विश लावा जी प्रेझेंट टेन्समध्ये असणार आणि ती 100% होणारच. अरे वा, मला पण लावावं लागेल. नक्कीच लावा आणि बघा आणि मग मला सांगा. नक्कीच. तर थँक्यू सो मच तुम्ही आणि खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. कारण कसं असतं ना की वास्तुशास्त्र हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. त्याला आपण एकाच पॉडकास्टमध्ये कव्हर नाही करू शकत. तरी आपण एक बेसिक लेवलचा ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण 16 दिशा कव्हर केलेल्या आहेत. आणि त्या पण जड होत्या समजायला, मला पण होते आणि जो पहिल्यांदा पाहिजे त्याला पण होईल. पण मला असं वाटतं की ते फायदेशीर होतं. ज्यांना समजलं नसेल ते परत परत पाहून आपले कन्सेप्ट क्लिअर करून घेतील आणि आपण मध्ये मध्ये त्या दिशा पण दाखवू की ज्याने लोकांना समजायला आणखी सोपं होईल. मी तुमच्यासोबत ते शेअर केलं आहे आणि तुम्ही ते दाखवा आपल्या व्ह्युअर्सला, तर त्यांना ते क्लिअर होईल की कोणती दिशा कसं आणि कसं करायचं आहे. येस. आणि तरीही जर लोकांच्या मनात काही डाऊट्स असले, काही प्रश्न असले तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या लिंक्स देऊन टाकतील. नक्की डायरेक्टली तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. नक्की त्यांनी मला व्हॉट्सअप करायचं आहे. ते त्यांच्या जे काही डाऊट्स असतील त्या मी क्लिअर करेल
आणि ते फ्रीमध्ये असणार आहे, डोंट वरी. तर मी त्यांचे जे काही डाऊट्स असतील की त्यांना काय कळालं आहे, काही नाही कळालेलं आहे, जसं मी माझे स्टुडंट्स आहे, माझे क्लासेस पण असतात यावर, माझे स्टुडंट्स जे क्लिअर करते तसं त्यांना पण, कारण हा त्यांच्यासाठी पूर्ण एक शॉर्टमध्ये त्यांचा कोर्सेस झालेला आहे. मास्टर क्लास म्हणू शकतो आपण येस, एक मास्टर क्लासेस झालेला आहे आणि त्यांना अजून त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि त्यांचे काही क्वेरीज असतील तर मी नक्कीच क्लिअर करेल. येस, तर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान, खूप मस्त. मला वाटतं तुमच्या लाईफचा पहिलाच पॉडकास्ट होता. हो, आज माझा पहिलाच पॉडकास्ट आहे. सोशल मीडियावर मी आज फर्स्ट टाइमच आलेले आहे. आजपर्यंत कधी विचार नाही केलेला की यावं. मराठीच पहिला. महाराष्ट्रात आहोत आपण तर ऑब्व्हियसली मराठीला सोडणार नाही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.